पुण्याच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर. अहवाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे अहवाल सादर. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुनकुणकर यांच्या थोड्याच वेळात अहवाल सादर केला जाणार. तर अहवाल गोपनीय असल्याने अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ. अंजली दमानिया यांच्याकडून पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आढावा. मात्र पाहणीसाठी गेटच्या आत सोडण्यास दमानियांना मज्जाव. अधिकाऱ्यांनी उद्धट वागणूक दिल्याचाही दमानियांचा आरोप. पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीने तब्बल 275 लोकांकडून जमीन घेतल्याचं उघडकीस. 275 जणांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स. तर काल आर्थिक गुन्हे शाखेकडून 10 जणांची चौकशी. राज्यात सरकारी जमिनीचा गैरव्यवहार थांबणार. महसूल बुडवणाऱ्यांची माहिती उघड होणार. जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनींसह सर्व जमिनींचे नोंदणी अद्ययावत करण्याची मोहीम हाती. अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार. बारामतीमधील सहयोग सोसायटी परिसरातील धक्कादायक प्रकार. निवडणुकीच्या तोंडावर अशा पूजा केल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा पुन्हा धक्का. 3 नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्य भाजपात. सायली विचारे, डॉक्टर सुनीता पाटील आणि महेश पाटील भाजपात. परिवहन समिती सदस्य संजय राणे यांच्या हाती कमळ. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डोंबिवलीमध्ये भाजपचा शिंदेंना धक्का. अनमोल म्हात्रेंचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अनमोल म्हात्रेंचे वडील वामन म्हात्रे पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष. अमरावतीत नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचा भाजपात प्रवेश. आमदार प्रताप अडसर यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम. अद्वै हिरे आज भाजपात पक्षप्रवेश करणार. अद्वै हिरेंची माहिती. हिरेंच्या पक्षप्रवेशाने नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे हे देखील भाजपात जाणार. छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे आज भाजपमध्ये घरवापसी करणार. राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवली होती. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे घरवापसी करणार. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी कारवाई करा अशी मागणी वर्षा गायकवाड यांच्याकडून केली जाते. तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करा असं देखील गायकवाड यांनी म्हटलंय. वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या मागणीचं तसं पत्रच आहे. आपण पाहणार आहोत आणि पत्रात नेमकं काय म्हटलंय. वांद्रे किल्ला महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि समृद्ध इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. किल्ला संरक्षित हेरिटेज स्थळांच्या यादीत असून सरकार स्थानिक प्रशासनाची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. वांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा व्हिडिओ समोर आला असून ऐतिहासिक स्थळाचा अवमान तर झालाच आहे. अद्वै हिरे यांच्यानंतर येवल्याच्या संभाजी पवारांनी सोडली ठाकरेंची साथ. येवल्यामध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का. संभाजी पवार, रतन बोरणारे आणि शिवसैनिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार. पालघर साधू हत्येशी माझा काहीही संबंध नाहीये. काशीनाथ चौधरी यांच्याकडून भूमिका स्पष्ट. माझी नाहक बदनामी करण्यात येते. काशीनाथ चौधरी यांना अश्रू अनावर. तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पक्षप्रवेश केल्याची ही प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आणि प्रवक्त्यांवरती डिझाईन बॉक्सची नजर असणार. नेते प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे नरेश अरोरा ठरवणार. माध्यमांसोबत बोलत असताना अरोरा यांची परवानगी घ्यावी लागणार, सूत्रांची माहिती. रत्नागिरी नगर परिषदेसाठी राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली. अथर्व साळवींचे सोशल मीडियावरती भावूक पत्र. महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय, अथर्व साळवींची प्रतिक्रिया. मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला असणार. ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केला. शिंदेंची सेना आणि भाजपात जागावाटप कशा पद्धतीनं असावं याचा सर्व्हे. काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता. तर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार. ठाकरे बंधूंची जागावाटपाची प्राथमिक बोलणीच आजपासून सुरू होणार. स्मृतीस्थळावरती उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकर यांच्यासोबत संवाद झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी 3 वाजता महत्त्वाची बैठक. भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युती संदर्भात सखोल चर्चा केली जाणार.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज महत्त्वाची बैठक। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे घेणार। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार। बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? सामनातून सवाल। काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाहीये। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर सामनातून सबुरीचा सल्ला। बिहार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना करण्याची आवश्यकता नाहीये। इंडिया आघाडीमध्ये लोकसभा लढलो तेव्हा यश आलं, मात्र विधानसभेला यश आलं नाही। सामनामधील अग्रलेखाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर। 48 तास उलटले तरी कारवाई का नाही हे आता समजलं। किल्ले अडवा, अड्डे बनवा हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयानं हाती घेतलंय असं वाटतंय। वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टी प्रकरणावरून अखिल चित्रेंकडून आशिष शेलार यांचा फोटो ट्विट। राज ठाकरेंविरोधातील गुन्हा दाखल करा, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांची याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या, याचिकेमध्ये उल्लेख। नवी मुंबईच्या नेरूळमधील अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा प्रशासनानं झाकला। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईच्या नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याला महापालिकेकडून पुन्हा आच्छादन। पुतळ्याच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। पुतळ्याला पुन्हा आच्छादन लावल्यानं मनसे आक्रमक होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम। मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। नाराज अपक्ष अर्ज मागे घेतील, जिल्ह्यातील प्रभारी सर्वांसोबत संवाद साधतील। अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अपक्ष अर्ज मागे घेतील, बावनकुळेंचं वक्तव्य। सांगोला नगरपालिकेमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांची युती। तर असलं राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, शहाजी बापू पाटील यांची भाजपवर सडकून टीका। मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणं भाजपचा अजेंडा आहे। मित्रपक्षाला संपवून भाजप त्यांच्या डोक्यावर बसतं, शहाजी बापू पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना बच्चू कडूंची भाजपवर टीका। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेनं मोठी खळबळ। खडसे भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा काँग्रेसच्या जगदीप पाटील यांचा आरोप, तर रक्षा खडसेंच्या दबावामध्ये एकनाथ खडसे काम करत असल्याचाही आरोप। चंद्रपूरमध्ये आमदार जोरगेवार आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद। जोरगेवार भूमिपूजनासाठी गेले असता काँग्रेसकडून विरोध। रस्ते बांधकामाच्या भूमिपूजनाचा वाद। भूमिपूजनासाठी जोरगेवार एकटेच कार्यकर्त्यांसह पोहोचले।